हा व्हिडिओ सेतू सुविधा संचालकांसाठी खूपच महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची ई-के-वाय-सी केल्याच्या नंतर जी पावती आहे, ती जर कोरी एकदम ब्लँक येत असेल, तर त्यासाठी काय उपाय करायचे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर वेली मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहू शकता एक शेतकऱ्याची के-वाय-सी मी सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे आणि आता एक क्लिकमध्ये पावती कशी जनरेट करायची, हे आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. एकाच क्लिकमध्ये तुमची पावती निघणार आहे. पावती कोरी, ब्लँक वगैरे असे काहीही येणार नाही. आता इथं बघा 10 मिनिट 25 सेकंद सीजन एक्सपायर होण्यासाठी बाकी आहेत. फक्त एकच वेळेस प्रिंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर परत-परत प्रिंट बटनावरती जर क्लिक केलं, तर तुमची पावती कोरी येणार आहे. एकदा प्रिंट बटनावर क्लिक केलं की तुम्ही माऊसचा हात काढून घ्यायचा. माऊसला बिलकुल हात लावायचा नाही, तरच तुमची पावती क्लिअर आणि व्यवस्थित येणार आहे. हे बघा आता टाईम बघा 10 मिनिटे शिल्लक आहे. आपण प्रिंट बटनावरती क्लिक करूया. आता तुम्ही हात तुमच्या माऊसवरून काढून घ्यायचे. तुम्हाला बिलकुल माऊसला हात लावायचा नाहीये. सरासरी 3 मिनिटे लागू शकतात. जर तुम्ही परत अजून एकदा प्रिंट बटनावरती क्लिक केलं, तर तुमची पावती कोरी येणार आहे. व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करू म्हणजे टाईमपास होणार नाही. हे बघा व्हॅल्यू मित्रांनो, पावती जनरेट झालेली आहे. एकाच क्लिकमध्ये झालेली आहे आणि पहिल्याच ट्रायलमध्ये झालेली. कोरी वगैरे येणार नाही. 8 मिनिट आणि 27 सेकंद म्हणजे पूर्ण 1.5 मिनिट घेतलेल्या ह्या पावतीने जनरेट होण्यासाठी. यामध्ये जास्त म्हणजे 3 मिनिटाचा वेळही लागू शकतो जास्तीत जास्त. डबल क्लिक जर केलं तर तुमची पावती कोरी निघेल. ही माहिती जर तुमच्या काही उपयोगी पडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करूनच जा.